सरपंच चुनाव जीतने के लिए फिर से लिया जा रहा है झूठ का सहारा। दोस्तों नमस्कार। राजनीति में झूठ, फरेब, मक्कारी यह सब देखने को मिलने लगा है। यानी गद्दी हासिल करने के लिए जनता को जितना हो सके झूठ परोसो और जनता को यकीन दिला दो कि वही आपके जीवन को बेहतर करने वाला एकमात्र पार्टी है। वही आपको बुनियादी सुविधा दिला सकते हैं। झूठ बोलने वाले ऐसे नेताओं से झूठ पकड़ने वाली मशीन भी गच्चा खा जाए। शायद आप भूले नहीं होंगे, अच्छे दिन आने वाले हैं। आप भूले नहीं होंगे, काला धन आने वाला है। आप भूले नहीं होंगे, हर साल देश के युवाओं के लिए 2 करोड़ नौकरी। आप भूले नहीं होंगे 5 ट्रिलियन की इकोनॉमी। आप भूले नहीं होंगे नमामि गंगे, जिसके लिए करोड़ों रुपया मित्रों को दिए गए। गंगा पहले भी मैली थी, आज भी मैली है। आप भूले नहीं होंगे स्मार्ट सिटी। आप भूले नहीं होंगे बुलेट ट्रेन। कई गांव को भाजपा के नेताओं ने गोद लिया था। उन गांव का क्या हाल है किसी को नहीं पता। आप सोच रहे होंगे आखिर कहना क्या चाहते हो। तो दोस्तों बस इतना कहना चाहता हूं, जो झूठ बोलकर या जुमला फेंक कर गद्दी हासिल करे उससे बेहतर है पूरी तरह से नकार दे, तब जाकर जनता का कुछ लाभ हो सकता है। जो झूठ के बुनियाद पर गद्दी का सफर तय करना चाहते हैं, ये ठीक वैसे ही है जैसे हथेली पर चांद दिखाना, जिसका वास्तविकता से कोई लेना देना नहीं। बात पनवेल की कर रहे हैं, जहां सरपंच का चुनाव होना है। वहां सह और मात के लिए एकमात्र सहारा झूठ का बचा है। ऐसा हम नहीं, मौजूदा सरपंच और उनके सहयोगी कह रहे हैं। उन्होंने यह भी साफ किए कि सरपंच चुनाव जीतने के लिए भाजपा के उम्मीदवार अनर्गल आरोप लगा रहे हैं और जनता को गुमराह कर वो सरपंच का चुनाव जीतना चाहते हैं। मौजूदा सरपंच ने हमें यह भी बताया कि बीते 5 साल में हमने जनता के लिए जितने कार्य किए हैं और जनता के समस्या का समाधान के लिए जितने पत्र व्यवहार किए हैं, उसका कच्चा चिट्ठा हमारे पास है। भाजपा के उम्मीदवार झूठा दावा कर रहे हैं कि जनहित के कार्य के लिए मौजूदा सरपंच ने एनओसी नहीं दिया, जबकि सरपंच का कहना है कि सेकाप के प्रयास की वजह से नया पुल का प्रस्ताव पास हुआ, जिसका श्रेय भाजपा लेना चाहती है। फिलहाल हम तो यही कहना चाहेंगे कि मौकाप्रस्त राजनेताओं को पहचाने, जिसकी अपनी कोई नीति नहीं होती। उन्हें सिर्फ गद्दी से लगाव होता है और वह गद्दी पाने के लिए किसी भी हद तक जा सकते हैं। यह जनता को समझना होगा। सही का चुनाव करें और जान ले जो जुमला फेंक कर आपको गुमराह करें। हम तो यही कहना चाहेंगे कि उन्हें दूर से ही सलाम करें। जिन्हें चुनना है उसे अपने बुद्धि की कसौटी पर परख ले और फिर सही उम्मीदवार का चुनाव करें। मौजूदा सरपंच से हमारी बातें हुई, आप भी सुने कि सरपंच 5 साल के कार्यकाल का लेखा जोखा में हमें क्या बताए और क्या दिखाए। सुने सेकाप की मौजूदा सरपंच का क्या कहना था। जसं आपण विचुंबे गावामध्ये येता तिथून पुढचे रस्ते बघाल तर सगळे रस्ते काँक्रिटीकरण जे आपण करतो त्या प्रकारचे सगळे रस्त्यांचे काँक्रिटीकरण आम्ही केलेलं आहे। आमच्या इथे प्रत्येक बंदिस्त गटारं आहेत। स्ट्रीट लाईट पूर्ण रस्त्याला विचुंब्यामध्ये आहे। एखाद रस्त्याचं काम आमच्या राहिलेलं आहे, त्या रस्त्याचं काम सुद्धा आम्ही पूर्णपणे जसं माऊली सोसायटीकडे जाणारा रस्ता आहे त्याचाही निधी आलेला आहे आणि तेच रस्त्याचं काम आमच्या गावामध्ये सुशोभीकरण खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे। गार्डनचा निधी सुद्धा उपलब्ध आहे। गार्डनचं नियोजन सुद्धा आपण केलेलं आहे। मैम ये बताएं कि जिस तरह से विरोधी आप पर आरोप लगा रहे हैं कि पिछले 5 सालों में आप लोगों ने कुछ नहीं किया है, उसके बातों में कितनी सच्चाई है, कितना दम है। त्याच्याच प्रकारे आपल्याला एक सांगू इच्छिते आम्ही की 2018 पासून हा फक्त शेतकरी कामगार पक्षाने ब्रिजसाठी पाठपुरावा केला होता आपल्या नवीन ब्रिज। तसंच 2020 ला बाळाराम पाटलांनी हे पत्र दिलं होतं आणि आता आमदार असताना त्यांनी हे पत्र नवीन पुलाची मागणी केली होती। मी सरपंच असताना 2021 ला हसन मुश्रीफ साहेब जेव्हा ग्रामविकास मंत्री होते तेव्हा त्यांना हे पत्र आम्ही दिलं होतं। केंद्रात सरकार हे भाजपचं असल्यामुळे भाजपचे येथील स्थानिक कार्यकर्ते असं म्हणतायत की ते कामासाठी पाठपुरावा ते काम फक्त भाजप सरकारने केलेला आहे, पण त्याच्यासाठी लागणारा पाठपुरावा हा फक्त शेतकरी कामगार पक्षानेच केलेला आहे। त्याच्या पलीकडे इथले स्थानिक जे कार्यकर्ते आहेत भाजपचे, इतकं मोठं गावाचं भूमिपूजन होत असताना आम्ही स्टँडिंग बॉडी कमिटीमध्ये असताना सुद्धा आम्हाला त्या ब्रिजच्या ओपनिंगसाठी सुद्धा आमंत्रण किंवा त्यांनी एक पत्र सुद्धा पाठवलं नाही। जे आमच्यासारख्या म्हणजे आम्ही तुमचंच नेतृत्व, आपल्या गावाचे नागरिक तुम्हीच आम्हाला निवडून दिलेलं आणि आमच्यासारख्या लोकांना डावळून ते पक्ष म्हणून काम करत असतील तर ते तुमच्या आणि आमच्यासारख्यांचे कधीच होऊ शकत नाही। तो जिस तरह के, यानी कि आपकी बात को अगर मान लिया जाए कि जिस तरह के दावे भाजपा कर रही है कि इन्होंने कुछ नहीं किया, ये बात पूरी बेबुनियाद है, ये मान लिया जाए। यस,
कारण की पुरावे हे कधीच खोटे नसतात. त्यांनी सरसकट त्यांनी जे ब्रीजसाठी केलेले पुरावे आहेत त्यांनी ते दाखवावेत. त्यांच्या म्हणजे आमदार निधी जो येतो त्याच्यासाठी इथल्या स्थानिक सरपंचाची ही सही लागते. आतापर्यंत 5 वर्षात जे त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती आमदार निधीतून कामं केलेली आहे त्याच्या सुद्धासाठी आत्ता स्टँडिंग बॉडीची ही कमिटीची मंजुरी लागते आणि त्याच्यासाठी ॲज अ सरपंच म्हणून मी सही दिले तेव्हाच त्यांनी ती कामं केले. पण निवडणुकीच्या तोंडावरती कामं करून आम्ही आमदार फंडातून एवढी कामं केली तेवढी कामं केली असा प्रचार आणि लोकांना पोहोचवता आहे. यानी भाजपा जो है पूरी तरह से जनता को, नागरिकों को गुमराह कर रही है ताकि किसी तरह से और मात का खेल खेला जा सके और जीत उनके पाले में आ जाए. आपको लगता है कि यही रणनीति अपना रहे हैं वो लोग? हाँ, कारण की प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि सरकारी कामं ही फक्त कागदपत्रांवरती मर्यादित असतात. त्यांच्याकडे जेवढे पाठपुरावा केले कागदपत्र त्यांनी ग्रामपंचायतमध्ये दाखवावी किंवा प्रत्येक नागरिकांना मी एकच अपेक्षा करेन की तुम्ही सत्यता पडताळण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये कोणी कसा पाठपुरावा केलाय त्याच्यावरती कागदपत्रावरती कोणाची सही आहे. केंद्रात सरकार त्यांचं असलं त्यांचं काय आमचं काय, सरकार हे सगळ्यांचंच असतं. जेव्हा जे आम्ही पदावर असतो तेव्हा आम्ही पक्ष म्हणून कधीच काम बघत नाही. पक्ष न बघता आम्ही लोकांचे ॲज अ सरपंच म्हणून आम्ही तिथे काम पाहत असतो आणि तेव्हा पक्षाचा विषय येत नसतो. केंद्रात सरकार जरी भाजपचं असलं तरी सुद्धा पाठपुरावा हा फक्त शेतकरी कामगार पक्षाने केलाय आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली, त्यांनी त्या मागणीला आम्हाला ब्रिज मंजूर करून दिलाय. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की जलजीवन मिशन योजना ही केंद्र सरकारने मंजूर केलेली योजना आहे. पण त्याच्यामध्ये हा पत्रव्यवहारमध्ये तुम्हाला दिसत असेल इथे माझी सरपंच म्हणून नम्रता पाटील म्हणून सही आहे आणि सूचक म्हणून आपले जे सरपंच पदाचे आत्ताचे उमेदवार आहेत श्री पुरुषोत्तम भोईर यांची त्यांनी सुचवलेलं हे काम आहे आणि हे काम सुद्धा शेतकरी कामगार पक्षाने घेतलंय आणि ते काम पूर्ण करत असताना या भाजप सरकारने म्हणजे आत्ताचे स्थानिक भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनी अडथळे आणून ते काम इथे दुसऱ्यांना देण्याचा वगैरे प्रयत्न केलाय. पण ते न करता आम्ही ते काम मंजूर करण्यासाठी हे आमचं पत्र आहे आणि त्याचं श्रेय सुद्धा भाजपचे कार्यकर्ते घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील 5 वर्षाचा हा सगळा पत्रव्यवहार आहे जो आम्ही स्थानिक आपली ग्रामपंचायतीच्या मार्फत ही कामं केलेली आहे. त्याच्यात कुठलाही बाहेरील आमदार निधी, खासदार निधी न वापरता ही फक्त ग्रामपंचायतीच्या मार्फत केलेली कामं आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे कामं झालेली आहेत. हे फक्त मी जे मेन कामं आपण केलेली आहेत ते तुम्हाला दाखवत आहे. नागरिकांनी आपल्याला आतापर्यंत जसा सहकार्य केलंय तसंच आपल्याला सगळी माहिती आणि सगळे पुरावे हे ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध आहेत. त्यांनी तिथून सुद्धा घेऊन पुरावे बघू शकतात आणि दिशाभूल न करणाऱ्या भूलथापांना बळी न पडता आपल्याला परत शेतकरी कामगार पक्षाला विजयी करायचा आहे अशी अपेक्षा करते. यह तस्वीर और यह पत्र साबित करती है कि मौजूदा सरपंच के कथनी और करनी में कोई फर्क नहीं है. वह पूरी तरह से सत्य बोलती नजर आई क्योंकि वह पत्र और तस्वीर बनावटी नहीं है. इसका मतलब यह नहीं कि हम यह जनता को यह कह रहे हैं कि चुनाव किसका करें. बस हम इतना कहना चाहते हैं कि सही का चुनाव करें और अपने बुद्धि की कसौटी पर परख लें. तो दोस्तों, आपको मेरी खबर बेहतर लगी हो तो लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन दबा दें. आप हमें कोई सुझाव देना चाहते हैं तो कमेंट बॉक्स पर लिख भेजें. तो गोपाल साहब को दीजिए इजाजत. हम फिर नई खबर के साथ जल्द हाजिर होंगे.